नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. रतन टाटांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची देशभरातून मागणी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. रतन टाटा यांना हयात असतानाच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवं होतं, पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवा ही तमाम भारतीयांची देखील इच्छा असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. उद्योग क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्यांना रतन टाटांच्या नावे पुरस्कार मिळणार. पुढील वर्षीपासून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार दिला जाणार, तर नरिमन पॉइंट जवळील उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. उदय सामंत यांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 80 निर्णय. पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 2 स्वतंत्र महामंडळ मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामंडळांना मंजुरी देण्यात आली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द करण्याची सरकारवर नामुष्की. धनगरऐवजी धनगड असं वाचावे. सरकारकडून काढण्यात आलेलं शुद्धीपत्रक धनगड महाराष्ट्रात नाही, धनगर समाजाचा आक्षेप. मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ. शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अल्पसंख्याक विकास विभाग खात्याचा महत्त्वाचा निर्णय. केंद्राकडे ओबीसी नॉन क्रिमिलियरची मर्यादा 15 लाख करण्याचा प्रस्ताव. राज्य सरकारनं केंद्राकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. प्रस्ताव मंजूर झाल्यास ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळणार. लेवा पाटील समाज महामंडळाला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाची मी मनापासून आभार मानतो. गिरीश महाजनांची माहिती. उद्या शिवतीर्थवर सायंकाळी 5 वाजता ठाकरे गटाचा दसरा मेळावा. मशाल धगधगणार. महाराष्ट्र जिंकणार. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा दुसरा टीजर रिलीज. आमच्या दसरा मेळाव्याला मेळाव्यापेक्षा दुप्पट गर्दी असेल. बाळासाहेबांचे विचार संपूर्ण देश ऐकायचा, ती परंपरा आजही आम्ही सुरू ठेवली आहे. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. पुढील 2 दिवस मुंबईत पावसाचा इशारा. उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट. रात्री झालेल्या पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क जलमय. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी. निष्ठावंतांचा मेळावा. उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीकडून 14 तारखेला टिळक भवनला बैठकीचं आयोजन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांची उपस्थिती असणार. येवल्याचा नेता आता कुठे गेला? केंद्रातील ओबीसींच्या यादीत महाराष्ट्रातल्या 15 जातींचा समावेश झाल्यानंतर मनोज जरांगेंचा भुजबळांना सवाल. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी एकत्र येणार. चलो भगवान भक्तिगड. धनंजय मुंडेंचं ट्विट. सोनं लुटायला यावर्षी प्रथमच मी येतोय. धनंजय मुंडेंचं ट्विट. उद्या मनोज जरांगे पाटलांचा बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा. जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याच्या तयारी अंतिम टप्प्यात. 12 तारखेला खेड दापोली मतदारसंघाबाबत चर्चा, तर गुहागरची जागा आम्हाला सुटल्यास युती धर्म पाळावा ही अपेक्षा. रामदास कदमांची प्रतिक्रिया. आपण उघडपणे महाविकास आघाडीच्या बाजूने लढलो. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते घेतील तो निर्णय मान्य. बार्शीच्या जागेवरून दिलीप सोपल यांची प्रतिक्रिया. सत्तेच्या जोरावर निर्माण झालेला भस्मासूर गाडणार. दिलीप सोपल यांची नाव न घेता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर टीका. चिखलामध्येच कमळ फुलते. दुसऱ्यावर टीका करताना सुप्रियाताईंनी स्वतः आरशासमोर पाहावं. धीरज खाटेंची खोचक टीका. 40 वर्ष तुम्ही सत्तेचा भाग होतात तेव्हा काय केलं? पडळकरांचा पवारांना सवाल. तर आता नातवालाही मंत्रिपदाचं स्वप्न पडतात. पडळकरांचं नाव न घेता रोहित पवारांना टोला. फडणवीस 50 गद्दारांचे शिलेदार. एक महिला पराभव करते तेव्हा बीजेपीवाले संतापतात. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी डीपीडीसीच्या निधीचा वापर. खासदार प्रणिती शिंदेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. जळगावच्या धरणगाव येथील बँकेच्या कारभारावर महिलांची नाराजी. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने महिलांचा रास्ता रोको. पुण्यात भाजपला धक्का. संजय काकडे मंगळवारी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे काकडेंचे संकेत. संजय काकडे नाराज असतील तर त्यांची मनधरणी करू. संजय काकडेंच्या नाराजीवर भाजप नेते धीरज घाटेंची प्रतिक्रिया. विचारांपेक्षा सत्ता महत्वाची वाटणाऱ्यांचं पक्षांतर सुरूच असतं. पक्षांतर करणाऱ्यांमुळे फारसा फरक पडत नाही. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना मुनगंटीवारांचा टोला. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत भाजपकडून लढणार. मागच्या निवडणुकीत मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानं पुकारलं होतं बंड. पालघरमधील काँग्रेसचे सचिन शिंगडा नरेश कोरडांनी घेतली राज ठाकरेंची भेट. 13 तारखेला मनसेत प्रवेश करणार. सचिन शिंगडा विक्रमगड तर नरेश कोरडा पालघर मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक.
वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान पवार गटाच्या वाटेवर. अबुल हसन यांनी पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधवांची भेट घेतली. नवी मुंबईत शरद पवार गटाची बॅनरबाजी. साहेब आमचं काय चुकलं, निष्ठावान कार्यकर्ते अशा आशयाचे बॅनर. विजय नाहटांच्या प्रवेशानं कार्यकर्ते अस्वस्थ असल्याच्या चर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि अखिल भारतीय छावा संघटना एकत्र लढणार. लातूरमध्ये एल्गार परिषदेचं आयोजन. मी संपलेलो नाही, टायगर अभि जिंदा आहे. सुजय विखेंची निलेश लंकेंवर टीका. कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पिढीचा झाला. सुजय विखेंकडून नागरिकांवरच खंत व्यक्त. राहता परिसरात समृद्ध होता, पण गेल्या 8 ते 10 वर्षात काहींनी इथली अर्थव्यवस्था बिघडवली. बाळासाहेब थोरातांची नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका. बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना धक्का. राहुरी येथील कट्टर विखे समर्थक रावसाहेब चाचा तनपुरे यांचा थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश. आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटलांविरोधात नाराजी. आंबेगावात आमचाच उमेदवार निवडून येणार. पवार गटाचे निरीक्षक अशोक बेंद्रेंची प्रतिक्रिया. नांदेड दक्षिण मतदारसंघातून विधानसभेसाठी काँग्रेसचे विनय गिरडे पाटलांची मोर्चे बांधणी. दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. पटोलेंनी मला पक्षातच राहा असं सांगितलं होतं. नवीन चेहऱ्याला संधी द्यायची असं पटोले म्हणाले होते. विनय गिरडे पाटलांची प्रतिक्रिया. ज्यांना राजसाहेब अजून कळले नाहीत त्यांनी हा चित्रपट पाहावा. 1 नंबर या मराठी चित्रपटासंदर्भात अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. पुण्यातून मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत 800 यात्रेकरू अयोध्येसाठी रवाना. भारत गौरव पर्यटन रेल्वे पुण्यातून अयोध्येकडे रवाना. पोलिसांना आठवण असू दे, गृहमंत्री मुख्यमंत्री कोण आहेत. उद्या मस्जिदवाले वाचणार नाहीत. नितेश राणेंची पुन्हा एकदा पोलिसांना उद्देशून इशाऱ्याची भाषा. बोरिवलीत दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रवीण दरेकरांकडून रंगरास गरब्याचं आयोजन. देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत देवीचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल येथे दांडिया कार्यक्रमाला अंबादास दानवेंची उपस्थिती. अंबादास दानवेंनी लुटला दांडिया खेळण्याचा आनंद. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची नाशिकमध्ये बैठक. हजारोच्या संख्येने नाशिकमधील पदाधिकारी मुंबईच्या दिशेने दसरा मेळाव्यासाठी निघणार. नागपुरात आपली बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सेवेत नियमित करावं यासाठी पुकारला संप. आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीत दिलीप मोहिते पाटील गटाला धक्का. विरोधी उमेदवारांनी एकजूट केली. सभापतीपदी विजयसिंह शिंदे तर उपसभापतीपदी क्रांती सोमवंशी यांची वर्णी. नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता. काँग्रेसनं 4ही जागांवर दावा केल्यानंतर आता पवार गटाकडूनही 2 जागांवर दावा. चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रामसेवकाविरोधात सरपंचाचे आमरण उपोषण. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाची मनमानी आणि हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप. पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेचं गेल्या 8 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. अकोल्यात महसूल विभागाकडून निर्गमित राजपत्रकाची धनगर समाजाकडून होळी. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं लेखी आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप.